पुणे जिल्ह्यातील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी बाजार भरण्याच्या वेळेसाठी अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले। काही लोकांचे म्हणणे होते की सर्वच ठिकाणी सकाळी बाजार असतो, त्यामुळे सकाळीच शेतकरी बाजार भरवावा, तर काहींचे मत हे संध्याकाळी बाजार भरवण्याचे होते। हा गोंधळ अनेक दिवसांपासून सुरू होता। 2 दिवसांपूर्वी शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष मंगेश ओव्हाळ व सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचरणे यांनी या संदर्भात निवेदन दिले होते। त्यामुळे शिरूरचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार हे स्वतः शेतकरी व व्यापाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांनी सर्वांचेच मतप्रभाव ऐकून घेतले व यावर तोडगा काढत त्यांनी लोकांना आपले म्हणणे लेखी देण्याचे आवाहन केले। तसेच लोकांच्या कलाचा विचार करून काही दिवसात निर्णय घेतला जाईल असेही आश्वासन दिले। यावेळी बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट वसंत कोरेकर, उपसभापती प्राध्यापक सतीश कोळपे, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी उपसभापती प्रवीण चोरडिया, संचालक बंडू जाधव, सचिव अनिल ढोकले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रवी काळे, नगरसेवक मुजफ्फर कुरेशी तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी व व्यापारी उपस्थित होते। नेमके काय म्हणणे आहे येथील उपस्थितांचे हे जाणून घेण्याचा तसेच संपूर्ण बैठकीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। त्याचा विचार करत नाही, अपघाताचा विचार करत नाही। रात्री अपरात्री आपण कुठेही जातो, समजा आपण या ठिकाणी किरकोळ माल आणतो, कांदा घेऊन जायचं म्हटलं, त्यामुळे सर्वांनी मार्केट कमिटीला सहकार्य करा। या ठिकाणी 2-3 दिवसापूर्वी बऱ्याच घटना घडल्या। मार्केट कमिटीने नियम केला की पहाटेचं मार्केट होईल। काही शेतकरी बंधूंनी मला वाटतं त्या ठिकाणी मार्केट कमिटीत दंडकशाही पद्धतीचा प्रकार केला, तो अतिशय चुकीचा आहे। या ठिकाणी आपण माल घेऊन येता, आपला या ठिकाणी सन्मान आहे, पण किंवा आता नंतर शेवट कोण बोललं ते किंवा दंडेलशाही वगैरे, तर आपण मुद्दा चांगला आहे असं चुकीचं कोणी काय करू नये असे 2-4 मुद्द्यावरती चर्चा करू। नाही का बाजार खाली भरायचा शहरामध्ये कापड बाजाराच्या पलीकडून। खरं तर आज आपण सर्व यामध्ये तरुण शेतकरी खूप आहेत। आपल्या तरुण बाजार वर आणल्या कारणानं या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी शिशुभाऊंनी जी मदत केली ती सर्वांना सर्वश्रुत आहे। तसेच या ठिकाणी या बाजार सकाळचा की संध्याकाळचा हा प्रश्न गेली 4-6 महिने भेडसावू लागलेला आहे। मार्केट भरलं तर सगळ्यांचं म्हणणं की इथल्या गाळेदारांना प्रॉब्लेम येतो, संध्याकाळचं मार्केट जर भरलं ऐका ना, त्यासाठी आपण 5 ऐवजी 6 किंवा 6 ऐवजी 7चा टायमिंग घेऊ। आणि दुसरी गोष्ट अशी की शेतकऱ्यांचा फायदा होतोय। 20 ते 25 व्यापाऱ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आमच्याकडे शेतकऱ्यांकडे। माझे स्वतः मी 150 ते 200 ज्याचं म्हणणं जास्त असेल त्या पद्धतीने तुम्ही निर्णय घ्यावा। आमच्या साईडला येणारे बरेचसे शेतकरी पहाटेच्या 2 ते 2:30 वाजता निघायला लागायचं, 2 ते 2:30 वाजता बघू, आणि 2 ते 2:30 वाजता निघाल्यानंतर इथं आम्ही 3, 3:30, 4 पर्यंत यायचो। 4 वाजता आल्याच्या नंतर एक तास भरत पुण्याचे व्यापारी 1 तास भरत असायचे, म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव आहे। ते 5 वाजेपर्यंत इथं माल खरेदी करायचे, इथून माल घेऊन पुढच्या मार्केटला ते सप्लाय करीत अशी वेळा आलो। त्यावेळेस काय घडलं असं का मी संध्याकाळच्या 6च्या मार्केटला आलो। 6च्या मार्केटला आलो, ठीक आहे, मी 6च्या आत, कारण का माझी मोठी गाडी होती, टमटम घेऊन आलो, मी एखादी पिकअप घेऊन आलो। मला मग मोठी गाडी ती मागून काय घालता आली नाही। पण बरेचसे शेतकरी म्हणजे माझ्या मते 70% शेतकरी मोटरसायकलीवर येणारे ते पण माझे शेतकरी बांधव होते। ते काय करायचे, ते इकडच्या गेटने आत आले माझी। बरं, मी अजून एक मुद्दा मांडतो, फुलवरीच्या गोण्या, कोबीच्या गोण्या आत घेऊन यायचो, पण माझ्या शेजारच्या शेतकऱ्याच्या फुलवरीच्या गोण्या त्याला 6 वाजेपर्यंत आत आणता नव्हतं येत। मी ती विकायचो 400 रुपयांनी आणि तो शेतकरी यायचा नंतर आणि तो विकायचा 300 रुपयांनी। हा सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा, आमच्या शेतकरी बांधवाचा तोटा आहे। हा तोटा सहन करणारा आम्ही शेतकरी नाही। त्यावेळी त्याचा निर्णय शेतकऱ्यांचा म्हणजे 90% शेतकरी असे असतील का त्यांचं म्हणणं आहे तुम्ही 5चं मार्केट नका करू, पण 7चं तरी करा, 7 ते 11 करा। या आमच्या तरुण शेतकऱ्यांचं सगळ्यांचं मत आहे। त्रास तो होतो पहाटे येण्यासाठी। आमची एकच विनंती राहील की फक्त मार्केट तुम्हाला 5चं 6चं टाइम द्यायचं तर 7चं द्या। 10 वाजेपर्यंत आमचं चालू आहे, व्यापाऱ्यांना सगळं द्या, आमचा अजिबात म्हणणं नाही। पण एक शेतकरी म्हणून आणि सर्वसामान्यांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही एक विनंती करतो आपल्या पुढे, बापू सारखे विचारवंत आहेत, शशी भाऊ आहेत, काका आहेत, शेतकरी म्हणून माझे म्हणणे
दिवसभर शेतात काम करायचं शेतकऱ्यानं आणि 2 वाजता निघायचं, 3 वाजता माल विकायचं आणि परत त्याने नवरा बायकोनं परत राहणार जाऊन कसं काम करायचं? नाही मुद्दे रास्त आहेत, तुम्ही असं नका समजू की हा फक्त सांगावं वाटतं. मी सतत मला काही त्या दिवशी परवा शेतकरी मला काही म्हणले, जे काही माल सोडून जर शेतकरी जर असतील तर माल सोडून या ठिकाणी गेटवर बंद करणे, 2 तास तिथं पैसा मांडणे आणि मार्केट कमिटी ऑफिसकडे जाऊन फोडायचा प्रयत्न करणे, त्याच्याच लोकांनी मला सांगितलं. मी पण पाहतो जवळ चाललेले. तर हे असे उद्योग बाबा कसे खपवून घेतले जाते? मी सगळ्या पुत्रांना फोन केले जाते. ही काय बोलायची पद्धत झाली का? अहो, ही शेतकऱ्याची पोरं असतील तर जरूर माल या ठिकाणी शास्त्रीय तुम्ही विकला पाहिजे. या ठिकाणी ते जी पाहिलं बापू, मी 4 दिवसापूर्वी मी स्वतः बाजारात जाऊन फिरलो, तर संध्याकाळचा बाजार भरला होता, म्हणजे आपल्याला सकाळ चालू करायच्या अगोदर. तर त्या ठिकाणी यांना सकाळ बाजार आपल्याला चालू करायचा. त्यामुळे यांनी काय केलं, फक्त 10 ते 5 टुकार पोरं जमा झाली, यांनी गोंधळ घालायला सुरुवात केला. बाकी शेतकरी माल खपून शांततेत घरी जात होते. आणि असं नाही की सध्या आतापर्यंत मी पाहतो, मी पण शेतकरी आहे, नंतर मग संचालक आहे, मी पाहतोय शेतकरी सुद्धा आहे. शेतकऱ्याच्या अडचणीची मला कल्पना आहे, व्यापाऱ्याची अडचणीची कल्पना आहे आणि हमालाच्या बी अडचणीची मला कल्पना आहे. बाजार समितीची कार्यकर्ते व्यापारी जे आतापर्यंत जे काम केलेलं आहे, जे वाहतुकीला अडचण होती, अडथळे होते, सुरक्षतेच्या हिशोबाने अडथळे होतात, त्या हिशोबाने शेतकऱ्यांचे अर्ज आले, व्यापाऱ्यांचे अर्ज आले आणि जे अर्जाचे एकत्रित विचार करून संचालक मंडळ निर्णय घेतील, त्या निर्णयावर विचार सुद्धा करतील. पण जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा हीच मी विनंती करतो. आम्ही कधी निर्णय घ्यायचा काय नाही, बाजार समितीला काय कळतच नाही का? तुलाच कळतंय. कधी निराकरण करणं ही आपली जबाबदारी. आता 2 दिवस मग त्याच्या मागे पुढे होऊ शकतं निर्णय घेताना. फक्त एक या सगळा अभ्यास करून ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या बाबतीत एक वेळ ठरवली जाईल, त्या वेळेचं काटेकोर पालन शेतकऱ्यांनी करावं अशी माझी विनंती आहे. परंतु काही लोक संध्याकाळी येऊन त्या आमच्याही कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. त्याचप्रमाणे या मार्केटमध्ये संध्याकाळच्या वेळी बाजार भरतो त्यावेळी काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना मारहाण केली. चुकीचं आहे. निर्णयाचा आपण सर्वांनी आदर करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि मी शेतकरी म्हणून त्याचं नाव, मोबाईल नंबर लिहाने बाबा हे सुटेबल आहे आणि त्यात त्यांनी थोडक्यात जर कारण केलं 2-3 वेळेस तर अजून उत्तम होईल की हे काय योग्य आहे. आपण पवार यांनी खूप अथक प्रयत्नांतर मार्केट कमिटी खरेदी विक्री संघ स्थापन केला. त्या काळामध्ये ही जागा रावसाहेबांनी मिळवली. ही जागा मिळवताना त्या काळात खूप त्रास झालाय त्यांना. वेगळं काही त्या शेतकऱ्यांच्यासाठी निश्चितपणे करणार आहे की त्याच्या अडचणी आहेत. व्यापारी आणि शेतकरी जी गाड्या पुढे लागणं किंवा कोणी आरेरावी करणं, या सगळ्या त्याच्यावरती आपण उपाययोजना थोड्या कालावधीनंतर या मार्केटचा चेहरा तुम्हाला बदललेला दिसेल एवढं नक्की मी सांगतो. आणि इथं तालुक्याचा भेदाभाव, पारनेर पण आपले, श्रीगोंदा आपले, कर्जत आपले, जो हित जो शेतकरी आपला असतो. शेतकऱ्यांचं हित काय होणार आहे की वेळ दिली तर त्याला काय फायदा होणार आहे? बिबट्या हे तात्पुरती गोष्ट असते. कोणीतरी सांगितलं बिबट्या नाही, मुख्याला 2 पैसे मिळाले पाहिजे. जे कधी मिळतील व्यापाऱ्यांची स्पर्धा लागली तर. व्यापारीच नाही आला तर स्पर्धा लागणार नाही आणि आपल्या मालाला किंमत कमी मिळेल. पुढच्या युगामध्ये स्पर्धा लागू द्या ना. चांगले 10 व्यापाऱ्यांच्या उड्या पडल्या तर त्याचा फायदा निश्चितपणे तो आम्हाला होईल. आणि मग हे सगळी शिस्त लावा. आपण गाड्या घोड्या कशा लावायचा, दरवाजा बंद करा, गोंधळ करणं हे प्रकार अजिबात कुणी करू नका. म्हणून थोडे तुमचं जे काय ऐकले किंवा जे माझ्या लक्षात येत आहे की मनोगत वेळ पहाट पाहिजे का रात्रीची पाहिजे, याच्यामध्ये काय करायचं ते मार्केट कमिटी आणि त्याच्यानंतर आपल्याशी थोडासा विचार विनिमय करू आणि तो निर्णय योग्य असेल की ज्याला करून मार्केट कमिटीला 2 रुपये कमी मिळाले तर फरक नाही पडणार. हे पण मी सांगतो
की समजा आम्ही संध्याकाळचा भरावला 2 रुपये जास्त मिळतात किंवा कमी मिळतात म्हणून बदलायचा, तो ना शेतकऱ्याच्या पदरामध्ये त्याच्या मालाचे 2 रुपये कसे जास्त मिळतील हा प्रयत्न मार्केट कमिटीचा आहे। या ठिकाणी आज आपल्या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांची एक मीटिंग आयोजित केली होती की बाजार सकाळी भरायचा का संध्याकाळी। तर या संदर्भात आपल्या जवळजवळ शिरूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाजार सकाळी भरला पाहिजे, परंतु या ठिकाणी पारनेर, श्रीगोंदा आणि या वर्गातील जे शेतकरी आहेत ते शेतकरी नसून व्यापारी, ते काय करतात, शेतकऱ्यांचा माल उचलतात आणि या ठिकाणी कमी रेटमध्ये किंवा त्यांना वाटेल त्या पद्धतीने माल विकण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्यांना बाजार हा संध्याकाळचा पाहिजे, परंतु योग्य बाजार हा बऱ्याच ठिकाणी हा तुमचं काय म्हणणं आहे सकाळचा असतो। या ठिकाणी रात्रीचा किंवा सकाळचा किंवा संध्याकाळचा बाजार भरण्यामागचा उद्देश हा मार्केट कमिटीनेच घ्यावा, कारण की मार्केट कमिटीला शेतकरी, व्यापारी आणि रोज व्यापारी करणारा, भाजीपाला विकणारा या सर्वांचा विचार करून मार्केट कमिटीने विचार घ्यावा। आणि सरपंच आमचं म्हणणं आहे शिरूर तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा। आमच्या शिरूर तालुक्यात सगळ्यांचा शेतकऱ्यांचा विचार आहे की पहाटेचा 4चा बाजार भरावा, हा तर बाकीचे पारनेर, श्रीगोंदा या शेतकऱ्यांचा असा विचार आहे की याच्यात व्यापारी वर्ग 70%, म्हणून त्यांचा विचार आहे की संध्याकाळचा बाजार भरावा। त्यामुळे संचालक मंडळाने आमच्या शिरूर तालुक्याच्या शेतकऱ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा। व्यापाऱ्यांचा संध्याकाळी भरण्यामध्ये फायदा काय? त्यांचा माल आहे ना निम्मा इथं विकायचा, निम्मा परत पाठीच्या मार्केटला जाऊन विकण्याचा, त्याच्यामुळे त्यांचा जास्तीत जास्त माल खपी द्या टेम्पो आणून।